नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भारतामधल्या ज्या डीम युनिव्हर्सिटी आहेत, जवळपास 59 डीम युनिव्हर्सिटी आहे, त्यांचा कट ऑफ किती राहिलेला आहे, म्हणजे किती मार्क्सवर सीट त्या मुलांना मिळालेली आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जसं की तुम्हाला माहीत आहे की डीम युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची फीज थोडी जास्ती असते, म्हणजे जवळपास 20 लाख, 18 लाख, 22 लाख पर इयर। फक्त पुण्यामधलं एकच कॉलेज सिम्बॉसिस असं आहे की त्या ठिकाणी 10 लाख पर इयर फीज असलेले एक कॉलेज आहे। तर बघूया आपण किती मार्क्सवर डीम युनिव्हर्सिटीमध्ये MBBS सीट मिळालेली आहे। तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता। तर सर्वात अगोदर आपण बघू की भारतामध्ये एकूण 59 डीम युनिव्हर्सिटीज आहेत आणि त्याच्यामध्ये 11,450 सीट अवेलेबल आहेत। 11,450 या टोटल सीट या डीम युनिव्हर्सिटी मार्फत भरल्या जातात। तर बघू, एक श्री सत्यसाई मेडिकल कॉलेज कांचीपुरमचं आहे डीम युनिव्हर्सिटीचं। तर त्या ठिकाणी मॅनेजमेंट कोट्यामधून 135 मार्क्सवर सीट मिळालेली आहे। त्याची फीज आहे 21 लाख पर इयर। त्याच्यानंतर श्री ललितम बिगाई या ठिकाणी NRI मार्फत, म्हणजे NRI जवळपास 127 मार्क्सवर त्या ठिकाणी सीट मिळालेली आहे। तर तुम्ही बघू शकता की 293, 302, 319, 328 या कमी मार्क्सवर सुद्धा मागील इयरला म्हणजे 2024 MBBS सीट डीम युनिव्हर्सिटीमध्ये मिळालेली आहे। तर पॉंडिचेरीचे जे कॉलेज आहे श्री लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज पॉंडिचेरी या ठिकाणी 293 मार्क्सवर MBBS सीट मिळालेली आहे। त्याच्यानंतर श्री बालाजी मेडिकल कॉलेज चेन्नई, तर या ठिकाणी 369 मार्क्सवर सीट मिळालेली आहे। त्याच्यानंतर भारत मेडिकल चेन्नईमधलं 319 मार्क्स। त्याच्यानंतर DY पाटील जे की आपलं पुणे महाराष्ट्रामध्ये आहे, या ठिकाणी फर्स्ट राऊंड 316, 330, 328 आणि लास्टमध्ये 398 मार्क्सवर सीट मिळालेली आहे। आणि याच्यामध्ये NRI स्टुडंट 145 मार्क्सवर सीट मिळालेली आहे। त्याच्यानंतर पॉंडिचेरीमधलं आहे महात्मा गांधी मेडिकल कॉलेज, तर या ठिकाणी 218 फर्स्ट राऊंड, त्याच्यानंतर 248 सेकंड राऊंड आणि 329 थर्ड राऊंड अशा मार्क्सवर सुद्धा त्या ठिकाणी MBBS सीट मिळालेली आहे। आणि त्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेज पॉंडिचेरी या ठिकाणी NRI स्टुडंटला 135 मार्क्सवर सीट मिळालेली आहे। तर असे जवळपास यावेळी जरी तुम्हाला 300+ जरी असतील तर तुम्हाला डीम युनिव्हर्सिटी अप्लाय करायला काही हरकत नाही। जर काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काही अडचण आली तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता, किंवा मग आमची पेड काउन्सिलिंग जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर खाली तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबर मार्फत तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता। देन आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं एम्सचा कट ऑफ, देन महाराष्ट्राचा कट ऑफ बघितला आणि यावर्षी म्हणजे 2025 किती मार्क्सवर सीट मिळू शकते याचं सुद्धा एक व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, जे जवळपास ओपन कॅटेगरी 580, 590, 600च्या जवळपास ऑल इंडिया कोटामधून MBBS सीट गव्हर्नमेंट कॉलेजला मिळू शकते। ओके, तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू की प्रायव्हेट कॉलेजला म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजला किती मार्क्सवर सीट मिळू शकते। तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू, धन्यवाद।